त्याच्या मनात जर आलं तर पैशाची सुटकेत जरी बाबाजी जवळ असली तरी इळभर उपाशी राहावं लागते, फक्त त्याच्या मनात यावं. सरपंच, तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही मोठ्या शहरात येत, बस स्टँडला फुटाने खाता येतात का तुम्हाला? होय राम काका, खाता येतात का? केळं खाता येतात का रस्त्यात? दिवसभर उपाशी ठेवायचंय का नको म्हणूस तर जीव घालायचंय? हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो विश्वाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे. आणि विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो यशोदेच्या घरी, त्याला यशोदा जीव घालायला लागली. जुन्या शेतकऱ्यांना माहित असेल, जिंच्या पॅन्टीवाल्यांना माहित नसेल, पण ऐका. पूर्वीच्या काळात रामकाका आपल्याकडे विहिरी खांदित होते. विहिरी, मग विहीर करत असताना ती विहीर खोल करायची, त्याच्यामध्ये खडक लागायचं, मोठी मोठी टोळं लागायची, कधी कधी काळा पाषाण लागायचा. मग हा काळा पाषाण पूर्वीच्या काळात हातभार घेत होते. असा पहारीनं बार घ्यायचा, तो भरायचा, तो उडवायचा. आता प्लास्टिंग, आता काय अडचण नाही तिचा. तो बार घेतल्याच्या नंतर मोठी मोठी टोळं निघली. त्याच्यातला एक टोळ एका क्रेन मध्ये टाकला, त्या क्रेननं तो टोळ वरी आणला. 100 ते 90 फूट खोल विहिरीतला टोळ होता. क्रेन मधून तो टोळ खरपानावर टाकला, खरपानावरून गुडगळला आणि खाली पडला. खाली पडल्याबरोबर तो फुटला, त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून एक बेंडूक निघला. वाक्य नीट ऐका, माझ्या गोळ्या संपल्या नाहीत. वाक्य नीट ऐका. 90 फुटाहून खालून दगड निघलाय, 90 फूट जमिनीतून दगड निघलाय आणि त्याच्या टोळातून एकांना बेंडूक बाहेर पडतोय. त्याला कोण जीव गावकर सांगतो म्हणून ऐकायचं नाही. पाषाणाचे पोटी पैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीत कोण चारा घालतय? तो मालक आहे, तो मालक आहे. सचिन, मग इतक्या खालच्या बेंडकाला चारा घालायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे, त्याशी यशोदा भोजन घाली. हे नवल आहे, नवल आहे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेते. हा मंडप आहे, कापडी मंडप आहे. याला उभं करण्यासाठी हे लोखंडी पाईप लावलेत. आता मंडपावाल्याला विचारलं तुझा मंडप कशावर उभा आहे, तर ते म्हणेन पाईपवर आहे. दाबाजी खरंच आहे, खोटं नाही ते, पाईपवर उभा आहे. मग पाईप कशावर टेकलेले तर ते म्हणेन जमिनीवर आहे. याच्यात तर काही दुमत नाहीच ना, याच्यात काही दुमत नाही. पण ही जमीन कोणाच्या डोक्यावर आहे? त्याच्या भावाच्या, त्याच्याच भावाच्या डोक्यावर शेषाच्या. आणि त्याच्या मनात आलं ना, अशी जरा जराशी मान हलिली तर माळीन गाव सारखं होते. त्याच्या मनात आलं जरा शाळ्या पिळ्या दिल्या तर किल्लारी गाव सारखं होते. त्याच्या मनात आहे ना. त्याच्या मनात जर आलं तर विदेशात मला वाटतं एसटीच गेली, जमिनीला भगळ पडली आणि त्याच्यात एसटी गेली. मग हे विश्व सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गोपीकडेवर घ्यायल्यात. हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. शेवटच्या कडव्यात तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्याकडे जरी एक बायको केली ना, एकच करत जाव, एक जर बायको केली तर त्याला संन्याशी म्हणता येत नाही. आणि जरी संन्याशी झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. नुसता संन्याशी म्हणता येईल, नुसता संन्याशी. बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. बाल ब्रह्मचारी होण्यासाठी जीवनभर त्यासाठी कितीतरी पुरावे सापडतील. स्त्रीचा संग नसला पाहिजे. हा बाल ब्रह्मचारी जीवनात एकदा जरी अक्षदा पडल्या आणि पत्नीला सोडून दिलं तरी तो संन्याशाच्या प्युअर अशा निखळ संन्याशाच्या यादीत येऊ शकत नाही. तो नुसता संन्याशी होईल, बाल ब्रह्मचारी होऊ शकत नाही. मग मला सांगा, विटेवरच्या मालकानं 16,108 लग्न केले. 108 पैकी स्त्री कमी पडल्यामुळे एक आसोलीन केली, तिचं नाव जामवंती होतं. मग हा ब्रह्मचार्याच्या व्याधीत कसं काय? किती मोठं कोड असेल, किती मोठं नवल आहे. आपण एक लग्न केल्याच्या नंतर जर संन्यास घेतला तर कालांतराने आपण बालब्रह्मचार्याच्या यादीत येऊ शकत नाही. हा त्याच्याही पलीकडच्या यादीत येतो. त्याचे नियम आहेत. कुठल्या चौकटीत वागणं गरजेचं आहे. बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले, बघ जीवनात कोणाच्या 1 असेल, कोणाच्या 2 असेल. काय रे, त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात 8 पत्न्या आल्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनात 2 पत्न्या आल्या. चित्रकेतू नावाचा राजा, या राजाच्या 1 कोटी बायका, 1 कोटी. राजा रावणाच्या 80,000 आल्या.
जनकाच्या 1200 आल्या, गोपीचंदाच्या 1800 आल्या, राजा दशरथाच्या 703 आल्या. पण जिच्याशी पाणी ग्रहण केले ती स्त्री सोडून जर दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीला माय म्हणावं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणावा. तो 1 नंबरचा संन्यासी, तो 1 नंबरचा ब्रह्मचारी, तो 1 नंबरचा महाराष्ट्रातला भारतातला साधू. शास्त्रे कसे विधीनं काही गोष्टी करत गेलो की त्या गोष्टी गोड होत असतात. आपल्या संप्रदायात देखावायला किंमत नाही. अभंग किती पाठ आहेत सोमळ्या, वागतू किती चांगला हे सांग. तुला गाथा पाठ असेल, गाथा पाठ असेल आणि उसातल्या डुकरासारखा वागत असतील हरामखोरा, तुला स्वर्गात नाही नरकात पण जागा नाही. भाडव्या विठाला विठाला अपादच भय कालास्थिता भय शंख प्राणायती मुचंदेने या लक्षाती भय सदा यती यती विद्या कृतुंजन सगस्थिता अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो. नैवम गिरगावकर लिखितम हे मी लिहिले का? नष्ट 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 अनिष्टाचर्या भय व्याप्ती जियम हितेश क्रिया यच्चायते न सर्वस्थितेषु मिथ्य कृतुंजन्य अधपातास दिसतते वच नैवम गांजा कसम लिखितम. कथन केले पठन केले पण राहत नीट नाही. परवाला एक जण भेटलं रामकाका, श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक अभंग म्हणला, यायनच म्हणलं बापून. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा बाबाजी. हा अभंग आपल्या प्रतीतला नसेल तरी नागपूर प्रतीतल्या गाथ्यात आहे आणि ह्या अभंग आदरानं वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा घ्यायचे. एक जण फोन करून म्हणलं, महाराज ते अभंग शपक आहे. म्हणलं तू मलंग भाईवानी कपडे घालतून आमच्या नाकात काड्या घालतोय सुंबळ्या. हा आमची इथं तेल इकायला मलंग भाई येत होतं 4 ठणून. मलंग भाई मुसलमानाचं बिचार आणि त्याच्यासारखे कपडे घालीतून तू आमचे माप काढितोय सुंबळ्या. लायकी आहे का तुला? पाण्य तू सकाळी तू विठाला विठाला या संप्रदायात निष्ठेनं वागणाऱ्या लोकांना किंमत आहे. पाठांतर खूप असेल तुला, तू ज्ञानेश्वरी वाचित असशील, गाथा वाचित असशील, या संप्रदायाच्या पोषक चौकटीत जो वागतो त्याला किंमत आहे, बाकीच्याला कोणाला किंमत नाही. विठाला विठाला म्हणून जगाचा मालक हा धारवाड काट्यासारखा वागलाय. धारवाड काटा माहित असावा. आता इलेक्ट्रिक काटे निघलेत. पूर्वीच्या काळात सरपंच धारवाड काटा होता. धारवाड काट्याला 2 पारडे असायचे. एका पारड्यात एक वहीचं पान टाकायचं आणि दुसऱ्या पानावर फक्त पेन्सिलची रेघ ओढायची तरी काटा खाली दबवतो. आका टाकाचाही घाव न साती, अगा टाकाचाही घाव न साती, आईशिया काट्या निगुती तुल्य पाहती तुल्य पाहती तुल्य पाहती. टाक म्हणजे पेन. गोरूचा टाक होता ना पहिला, टाकच होते ना गोरूची, तुमच्या फार लहानपणची गोष्ट. त्याचा नुसता टिपका सहन काट्याला सहन होत नाही की लगेच तो काटा खाली दबतोय. अशा चौकटीत वागणारा जगाचा बाप होता. म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत, म्हणून नवल साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला आशीर्वाद देत राहा, बाळू बोलत राहील. नवल सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मण हे शेषाचा अवतार आणि प्रभू रामचंद्र हे पंढरपुरातल्या मालकाचा अवतार, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा. प्रत्यक्ष म्हणजे विष्णूच. आणि लखन शेष. पण लक्ष्मणजीने इंद्रजित मारला. 2 नवल ऐका, 2 इंद्रजित मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आलं. हे शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि भुजा स्वतःच्या दारात पडली. बाबाजी हात स्वतःच्या दारात पडला. आता हात आणि शरीर एकत्रित केलं पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोण होत? कोण्या राक्षसाची मायवेली तिकडे झाला वानराच्या टोळीत. ते काय साधे वानर होते वय? एक एका होनी बळी रे. साधे वानर होते का ते? त्याच्यातलं एक बी गुटखा खात नव्हतं.
एक बी तंबाखू खात नव्हतं. राम काका तुम्ही सांगितलं पोरं आमचे चांगले सप्त्यात उतरतात, पण पोरायनं जर गुटके सोडले तर मी त्याची पाठ थापटी. काय होतं माहितीये का, मसड 18 पेंड्या खाती पण दूध काढताना लाथ आणि ती कामाची नाही होती. मसड लगेच शिकली पाहिजे. माझं मत आहे ती मसड इकून टाका. उगा कडव्याला काळ येणार ना, ती कशाला ठेवायची ती मसड, काय कामाची नाही. अद्याप नाही. हो तेव्हा गावरान तुपातला शिरा बायको खाऊ घालती पण दुसऱ्या देखता म्हणते अक्कल आहे का तुला. अरे बापरे. त्याच्यापेक्षा मस्त तिकडे ते अंगाला काव लावा आणि रामदेव बाबाच्या फौज मध्ये जावा. नकोच काय करायचं आहे का नाही असं काम. मी तरुणांची पाठ त्या दिवशी थापतील. किमान इथल्या 2 तरी तरुणांनी या सप्त्यात माळी घालावा. आपला खर्च कारणी लागला. हो राम काका ह्या तरुणांनी सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा माईच्या बापाच्या पाया पडत जावा. जो तरुण आपल्या माईच्या बापाच्या दिवसात एकदा पाया पडतो का, त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. मी नमस्कार करतो, नवल नाही बापू, सांगा पुरावा. तुम्हाला महाराजांच्या पाया पडायला बंधन घालणार नाही. जो दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, वाचून सांगतोय गिरगावकर, बापाऱ्या नाही त्या. एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. सगळं पुण्य मायबापाच्या पायावर आहे. मोठ्या श्रद्धेने धर्माचं काम करता. तोंड भरून काकांनी सांगितलं आमची पोरं फार सात्विक आहेत, सत्याच्या बाबतीत फार अग्रेसर आहेत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, त्याबद्दल तुम्हाला प्रणाम. पण संसारातल्या चौकटी सुद्धा पाळी जा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या काय आता असं या येड्याला गेलं ना, आता दिवाळी झाली की सारी कुसळा अंगाला चिटकत येत. आमचं काय पिकल बळडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडली. त्याच्यामुळे आमची भाषा जर शिकड कशी काय त्याला लय एखाद्याला राग आला तर कीर्तन घेणार नाही. नको घेऊ तुला 30 गाव पाठ्याल 36 गाव. पैशासाठीच करायचे असतील तर असा पाईप आहे मला पैशाचा, त्याच्यामुळे नाही कोणाला चोंबाळायचं. विठाला तू का म्हणे सत्य सांगो यो तर रागे येतील ते. एखाद्याला राग आला तर काय हरकत आहे, पण खरं बोलत जा. कीर्तनकार जर पुढच्याला चोंबाळून बोलत असेल आणि खरं बोलत नसेल, पुढच्याला आनंद व्हावा याच्यासाठी जर बोलत असेल तर भगवंताला याच्यासाठी स्वतंत्र नरकाची व्यवस्था करावी लागेल. काय गरज आपल्याला त्याच्याशी. उपदेशावर आरूढ असलं पाहिजे कीर्तन. एखाद्याला थोडस काही राग आला असेल येऊ देवा, पण 10 लोकांना तर बरं वाटेल त्याच्यासाठी. नालायक व्यक्ती होता एक, नालायक, इतका नालायक त्याला सांगणाराही नालायकच होता. त्याचं नाव लंकेचा राजा रावण. त्रास दिला ऋषीमुनींना. त्रास दिल्याच्या नंतर ऋषीमुनींनी आपली वेदना जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राकडे मांडली आणि प्रभू रामचंद्राने त्याला सळो की पळो करून सोडलं. पण ते बेट इतकं नालायक होतं, इतकं शातूर होतं, ते समुद्रात जाऊन लपलं. त्याला कोणीच लपू देत नव्हतं, पण समुद्रात लपलं. आता समुद्रानं का लपू दिलं, कारण समुद्राची मुलगी ही प्रभू रामचंद्राची पत्नी. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. सीता कोण आहे? लक्ष्मी. प्रभू रामचंद्र कोण आहेत? विष्णू. लक्ष्मीचे कोण आहेत? पती. समुद्राचे कोण आहेत? जावाई. मग आपल्या मुलीचं हरण का होऊ दिलं याच्याकरता समुद्र फुगलं, याच्याकरता समुद्र फुगला. पण त्याच्या लक्षात यावा की या सगळ्या गोष्टी कर्मानं होत असतात. कर्मे रावण क्षय पावला. माग पुढे सांगतोय कर्मे दशरथ योगे मेला. माग पुढा कर्मे श्रीराम वनवासा गेला. योग घडला सीता देवी. 6 महिने 26 दिवस सीतेला मालकाच्या व्यतिरिक्त राहावं लागलंय. हे रामकाका तिचं पाप होतं. हे सीतेचं चुकलेलं कर्म आहे. जगाच्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. हे त्याचं कर्म आहे, त्याचं कर्म आहे. 4 पोरं असताना राजा दशरथाच्या जवळ एकही, 4 पुत्र राया दशरथा, 4 पुत्र, पण एकही अंतकाळाच्या वेळेला जवळ नव्हता. त्याचं कर्म होतं. रावणासारखा श्रीमंत भरत जर सोडून द्याला तर रावणासारखा श्रीमंत जगात कोणी नव्हता.
भरत हा तुमच्या ऐकण्यात नसेल. तुम्हाला फार काय झालं तर जड भरत माहित असेल, फार काय झालं तर भरतुरी हरी माहित असेल. पण भरत हा नावाचा राजा इतका मोठा राजा झाला, इतका मोठा, त्याच्यामुळे या भारत देशाला भारत देश नाव पडले. कधी आता या इंटरनेट काळामध्ये ही तरुण पिढी आहे का, यांच्या पुढे डोक्याचा केस किती बारीक असतो. तो केस उभा 14 भाग करायचे, उभे 14. गाडेकर मामात हो, गाडेकर मामा उभे 14 भाग करायचे. तर केसच मुळात काका बारीक असतो आणि त्याचे उभे 14 भाग करायचे बाबाजी. तर 14वा भाग किती बारीक असेल, तितकी सुद्धा चूक करता येणार नाही. इतके यांचे मोबाईल पारदर्शक येत, इतके पारदर्शक येत. मग इथून पुढे चुका नाही जमणार. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. असो, जेवायला बोलिलं महाराजांना, इथपर्यंत आलं नाही. जेवायला बोलिलं, पण जेवायला बोलीच्या नंतर जेवढी सोबत होती सगळ्यांना पाणी वाढन, फक्त एकट्यात महाराजाला पाणी नाही वाढ. कौशल्याई साहेब म्हणले, रामचंद्र जी आई साहेब जी. राम जी म्हणत होते हो. जगाचा बाप होता तरी आईला जी म्हणत होता, जी म्हणत होता. कारण तितकं मोठं नातं जगात कुठलंच नाही ना. तुम्हाला एक सांगू का, मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. मुलगा येती जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर आईचं पाया पडून घेता येत नाही. हे द्वापार युगातल्या अष्टवक्राकडून शिकला. अष्टवक्राचं चरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल काय आदरी आई आणि बाप काय असतो. एवढी मोठी शक्ती. राम जी जी महाराजांना पाणी नाही दिलंस रे. आई, ह्या महाराजानं एका आचमन शब्द नाही कळायचा, एका घोटात एक समुद्र पेलाय. नवल सांगायलो काका, नवल. एका घोटात एक समुद्र पेलाय आणि समुद्र आहेत फक्त 7. आणि 7 घोटात काय म्हाताऱ्याची ताण जात नाही. आणि मग आपला अपमान होईल त्याच्यापेक्षा हात जोडू, जीव घालतो, पाणी पुढच्या अवतारात पाचतो. आता जीव घालतो आणि पाणी पुढच्या अवतारात पाचतो. विचारलं, राम आरो तुरच, आरो तुरच, आरो तुरच. ए राम जी, पाणी माफ करा. अरे मग जेवायला कशाला बोलिलं. ऐका ना गुरुदेव, ऐका ना. एवढा तुम्ही आमच्यावर उपकार केलाय, मला असं वाटतं तुम्ही आमच्या घरी 2 घास उष्टावे, आमच्याकडे 2 घास जेवावे. अरे पाणी लागेल ना त्याला, एवढी पदार्थ केली आणि पाणी देत नाही. साध्या घुगऱ्या केल्या असत्या तरी जमलं असतं, पण पाणी दे ना. ऐका मालक, या अवतारात पोटभर जीव घालतो, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. लक्षात ठेव बरं का रामचंद्र. तू शब्द मला वापरायलास, मला म्हणजे या शब्दाचा अर्थ महाराजाचं नाव होतं मुनिश्री अगस्ती. एका घोटात समुद्र पेलत होता, एका घोटात जीव घातलं, काम संपलं. 7वा अवतार संपला, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा असताना दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते. भगवंतानं सांगितलं मागच्या अवतारचं कर्ज उतरायचं होतं, नवलाचं काम किती मोठं आहे. आणि त्या वर्षी सगळ्या गवळ्यांना सांगितलं, इंद्र पाऊस पाडितो, तू सगळ्यालाच पाडितो, काय त्याची काही जहागिरी नाही, काय नाही. पंढरपुरातला मालक सांगतोय, काशीतला मालक सांगतोय म्हणून ते पाऊस पाडतोय. ते काय आपल्या एकट्यासाठी पाडत नाही, पण त्यानं पाडलेल्या पावसावर गवत निघतंय, पण गवत पर्वतावर निघतंय. म्हणून गोवर्धनाची पूजा करा. त्याची काय पूजा करायची. लहानसं लेकरू होतं कृष्ण दिसायला, कारण नाविन्य पूर्ण होतं. काय त्याच्याकडे बघितल्याबरोबर गवळणी त्या तोंडा भुललिया, सगळी माणसं त्याच्याकडे बघून भुलून जायची. असा तो जगाचा बाप होता. पाहलिया वेध लावी, पाहिल्याबरोबर वेध लागत होते, इतका मोठा तो जगाचा बाप होता. आणि मग सांगितलं, अरे चिमुकलं लेकरू सांगते, चला इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. गोवर्धन पर्वताची पूजा केल्याच्या नंतर इंद्राचे सेवक आले. पाहत सांगितलं, मालक तुमचा अपमान केला गवळ्यांनी, गोकुळातल्या गवळ्यांनी तुमचा अपमान केला. तुमची पूजा न करता डोंगराची पूजा करायलेत, पर्वताची पूजा करायलेत. इंद्र आता इंद्रच होता. इंद्राच्या गाडीला 222 दिवे होते बाबाजी. आपल्या मंत्र्याला 1 दिवा असतो, सरपंच एकच असतो काका मंत्र्याच्या गाडीला. आता ते पण बंद केला, आगाऊच काम झालं. इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीला 222 दिवे, म्हणजे 222 मंत्रीपद एकट्याकडे होते. एवढा मोठा माणूस, काय असेल त्याचा टोक, विचार करा ना. राग आला, ए सावळ्या, ए सावळ्या, ए खजिन्या, बस ना शांत, बस बस. प्रमाथी नावाचा वरुण पाचारला, प्रमाथी नावाचा वरुण पाचारला. प्रत्येक वरुणाला काम वेगळं आहे. आपल्याकडे टीव्हीवर बातम्या सांगल्या जातात. आता काय कुठे